प्रिस्क्रिप्शन शिवाय, औषध योजनेशिवाय देखील खरेदी करू शकता. तर कोणकोणत्या परिस्थितीमध्ये हे औषध वापरलं जाऊ शकतं याबद्दल आपण माहिती घेऊया. जेव्हा तुम्हाला लघवी करताना जळजळ, दाह, वेदना होत असतील अशा परिस्थितीमध्ये हे औषध वापरलं जातं. याला मराठीमध्ये उन्हाळे लागणं असं देखील बोलतात. त्याशिवाय जर तुमचा जो मूत्रवाहिनीचा मार्ग आहे अर्थात युरिनरी ट्रॅक्ट, तिथे जर इन्फेक्शन संसर्ग झाला असेल अशा परिस्थितीमध्ये देखील हे औषध वापरलं जातं. काही डॉक्टर किडनी स्टोन अर्थात मूतखड्याचा त्रास असेल आणि त्यामुळे जर लघवी करताना त्रास होत असेल, वेदना होत असतील तर अशा स्थितीत देखील हे औषध वापरलं जातं. आता आपण बघूया की हे औषध नेमकं कशा प्रकारे काम करतं. या औषधामध्ये डायसोडियम हायड्रोजन सिट्रेट हे यामधलं ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट आहे. तर हे जे आहे ते सिस्टमिक अल्कलायझर म्हणून काम करतं. म्हणजेच तुमच्या लघवीचा pH जो आहे तो कमी झालेला आहे, ॲसिडिक झालेला आहे. त्यामुळे लघवी करताना तुम्हाला जळजळ, दाह होत आहे. आणि हे औषध घेतल्यानंतर तुमच्या लघवीचा pH आहे तो वाढतो, तो अल्कलाईन बेसिक होतो. त्यामुळे तुमचा जो दाह होत आहे लघवी करताना तो थांबतो. तर आता आपण बघूया की याचा डोस कशा प्रकारे घ्यायचा आहे. लहान मुलांमध्ये 10-12 वर्षाची जी लहान मुलं आहेत त्यांच्यामध्ये जर तुम्हाला हे औषध वापरायचं आहे तर 5 ml पर्यंत औषध घ्यायचं आहे आणि तितकंच पाणी वापरून तुम्हाला ते औषध वापरायचं आहे. आणि मोठ्या माणसांसाठी वापरत असताना साधारणपणे 5 ते 10 ml पर्यंत तुम्हाला हे औषध घ्यायचं आहे आणि तितकंच पाणी घेऊन हे औषध घ्यायचं आहे. ह्या ज्या औषधाची प्राईज आहे मित्रांनो, हे तुम्हाला 82 रुपयेपर्यंत हे मिळून जाईल. हे औषध घेताना प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता लागणार नाही. पण जर तुम्ही हे औषध तुम्ही असंही प्रिस्क्रिप्शनशिवाय वापरू शकता, पण त्याशिवाय तुम्हाला हे वापरण्यापूर्वी डॉक्टर आणि फार्मसिस्टचा सल्ला मात्र जरूर घ्यायचा आहे. आणि जर महिला हे औषध वापरणार असतील आणि त्या जर गरोदर असतील तर शक्यतो या औषधाचा वापर टाळा. आणि जास्तच तुम्हाला त्रास होत असेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हे औषध वापरा. शिवाय काही लोक जर हर्बल औषधं वापरत असतील, विटॅमिन वगैरे काही सप्लिमेंट औषधं चालू असतील तर अशा परिस्थितीत हे औषध वापरण्यापूर्वी फार्मसिस्टचा किंवा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे कळवा. अशीच तुम्हाला काही नवनवीन माहिती हवी असेल, कोणत्या विषयावर, कोणत्या औषधांविषयी माहिती पाहायला हवी आहे ते कमेंटद्वारे कळवा.